नमस्कार. साधारण 3 ते 4 वर्षांपूर्वी आलेला अनुभव. हेजिटेट करत होते मी हा व्हिडिओ बनवायला, बट होपफुली या व्हिडिओ थ्रू काही अंशी अवेअरनेस पसरवायला मदत होईल. अर्ली 60s मधले मेल पेशंट फोन करून ते आपल्या ओपीडीला आले. न विचारताच त्यांनी सांगितलं 4-6 महिन्यांपूर्वी मी तुमची अपॉइंटमेंट घेतली होती, पण मी काही येऊ शकलो नाही. पण आज मी ठरवलं होतं कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला दाखवायचंच. पर्सनॅलिटीवरून ते रिटायर्ड प्रोफेसर वाटत होते, बट त्यांना हिस्ट्री घेताना लक्षात आलं दॅट ही वॉज अ रिटायर्ड क्लास 1 ऑफिसर. गव्हर्नमेंट जॉब होता त्यांचा. हिस्ट्री घेतली, त्यांना विचारलं काय त्रास होतोय. ते म्हणले मूळव्याधाचा त्रास होतोय मला. किती वर्ष झाले होतं? म्हणजे 15 वर्ष झाले हा त्रास मी सांभाळतोय. त्यांचं पर रेक्टल एक्झामिनेशन करताना लक्षात आलं की त्यांना 3rd डिग्री पाईल्स आहेत. मूळव्याधाचे खूप मोठे मोठे कोंब होते. त्यांना विचारलं का तुम्ही दुर्लक्ष केलं इतके वर्ष या आजाराचं होतं. ते म्हणाले की लाज वाटत होती दाखवायला, आणि दुसरं म्हणजे कामामध्ये बिझी असल्यामुळे मी टाळाटाळ करत आलो. त्यांना सांगितलं की ह्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. आपण स्टेपलर हेमोरेक्टोमी करून तुमचे कोंब काढूयात आणि ते तपासायला पाठवूयात. हिस्टोपॅथॉलॉजी म्हणून एक टेस्ट असते, ती करून आपण आपल्या मनाच्या खात्रीसाठी आपण ती टेस्ट पण करून घेऊया. तर कधी करायचं ऑपरेशन म्हटल्यानंतर ते म्हणले तुम्ही म्हणालात उद्या करायचं म्हटलं तर उद्याही मी करेन, कारण मी खूप त्रस्त झालेलो आहे आणि मला मोकळं व्हायचं आहे आजारातून. त्यांच्या लगेचच आपण रक्ताच्या तपासण्या केल्या, प्री ऑप टेस्ट आपण जे म्हणतो. त्यानंतर त्यांना पोस्ट केलं गेलं. दुसऱ्या दिवशी त्यांचं स्टेपलर हेमोरेक्टोमी झाली. आपण जेव्हा तपासणीला त्यांच्या मूळव्याधाचे कोंब पाठवले तर दुर्दैवाने त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये झालं होतं. मॅलिग्नंट स्टेजला पोहोचले होते ते, आणि त्या भागामध्येही कॅन्सर पसरला होता. ऑपरेशन करतानाही ते खूप किचकट होतं. ब्लिडिंग त्यांना जास्त झालं. त्यांना लगेचच किमोथेरपीसाठी सजेस्ट केलं. आपण रेफर केलं ऑन्कोलॉजिस्टकडे आणि किमोथेरपी सुरू केली. पण दुर्दैवाने 1.5 वर्षांपूर्वी ते काका आपल्या सर्वांमधून आपण म्हणतो की जास्त गुंतायचं नाही, पण कुठेतरी पोस्ट ऑफ केअरच्या वेळेस किंवा सारखं ओपीडीला फॉलोअपसाठी भेटून, आणि त्या काकांचा स्वभावही खूप चांगला होता. मला या व्हिडिओच्या थ्रू तुम्हा सर्वांना हे सांगायचं आहे की तुम्ही जर दुर्लक्ष करत असाल तुमच्या आरोग्याकडे, आटोक्यात असतानाच त्याची काळजी घेत नसाल, तर तुम्ही आमचं काम तर वाढवताच, म्हणजे डॉक्टर म्हणून, सर्जन्स म्हणून, पण तुम्ही स्वतःचा त्रास जास्त वाढवता. ती जखम छोटी असतानाच ती बरी व्हायला जास्त सोपी असते. जितकं मोठं आपण करत जाऊ तेवढा हिलिंगसाठी वेळ जास्त लागतो. तर प्लीज तुमच्या आरोग्याला एवढं चीप समजू नका, एवढं हलक्यात घेऊ नका. तुमच्या शरीराला ग्रांटेड धरू नका. ही माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे. मी गुरुवारी ओपीडी मोफत करत होते, आणि मोफत ओपीडी आहे गुरुवारी म्हणून बीएमडब्ल्यू मध्ये आलेले पेशंट्सही मी तपासलेले आहेत. म्हणजे फक्त मोफत ओपीडी आहे म्हणून गुरुवारपर्यंत वाट बघूयात आणि गुरुवारी दाखवूयात, असाही टेक लोकांचा आहे आरोग्याबाबतीत, स्वतःच्या शरीराबाबतीत. आणि मला वाईट वाटतं हे पाहून. आजच्या पुरतं एवढंच. पुन्हा भेटूयात. नमस्कार.